गुड मॉर्निंग. तर मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि मी निघाली आहे माझ्या आजच्या ऑर्डरसाठी. हॅलो, मी कविता मेहंदी डिझायनर. भाग्यश्रीने माझ्यासाठी स्पेशल आज कचोरी आणली होती. ती एन्जॉय करत आम्ही पोचलो आहोत ब्राईडच्या घरी. तिकडे मस्त सुंदर अशी स्पेशली मेहंदीसाठी रांगोळी काढली होती. खरंच खूप सुंदर काढली होती. तसेच ब्राईडने घरसुद्धा खूप मस्त डेकोरेट केलं होतं आणि ब्राईडच्या मम्मीने स्पेशली घरी केक बनवला होता. तो आम्हाला खाऊ घालून आमच्या दिवसाची सुरुवात केली आहे. कामाच्या अगोदर कुछ मिठा हो जाए. सगळ्यात पहिले ब्राईडच्या अगोदर लावलेला आहे ब्राईडच्या वहिनीने मेहंदीसाठी नंबर. US ला राहत असल्यामुळे त्यांना तिकडे मेहंदीचा एवढा काही शौक पूर्ण करून नाही घेता येत, हौस करता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी इकडे मस्तपैकी भरपूर मेहंदी काढून पूर्ण हौस करून घेतलेली आहे की परत कधी चान्स मिळेल माहिती नाही. आणि त्याच्यानंतर लागलेला आहे आपल्या ब्राईडचा नंबर आणि ब्राईडच्या मेहंदीला सुरुवात झालेली आहे. आणि ही आहे 3 मैत्रिणींपैकी लास्टची मैत्रीण जिची आज आपण मेहंदी करत आहोत. या 3 स्पेशल मैत्रिणींचं त्रिकूट खरंच खूप भारी आहे. त्याची मी स्टोरी पुढे सांगेलच. तसेच इकडे जुगाड चालला आहे की चुकून तिने फुल स्लीवचा ड्रेस घातला होता. ड्रेस फाटला तरी चालेल पण मेहंदी मी भरपूरच काढणार. तसेच बाकीचे टीम मेंबरसुद्धा आले होते. त्यांनी कोणचं प्रिपरेशन केलं आणि बाकीच्या सायडर्सला मेहंदीची सुरुवात केलेली आहे. काही जणांचं मी बोलताना ऐकलं की काही गोष्टी नशिबाने मिळतात, पण मला असं वाटतं की खरंच काही गोष्टी आपल्याला नशिबाने नाही तर आपल्या कर्माने आणि आपल्या मेहनतीने मिळतात. तसंच मला मिळालं होतं ह्या 3 मैत्रिणींचं त्रिकूट. तर सगळ्यात शेवटी लागलेला आहे अंकिताचा नंबर. सगळ्यात पहिली आली होती बिचारी, पण ठीक आहे, तिची सुद्धा मेहंदी खूप सुंदर झाली. आणि यांच्याकडे कुठली एनर्जी होती माहिती नाही. उद्या हळदी आहे तरी सुद्धा यांना आज एवढी एनर्जी होती डान्स करण्यासाठी, ते पण रात्रीच्या 11:30 वाजता. त्याच्यानंतर सगळ्यांची मेहंदी झालेली आहे. ह्या कोणत्या पोज देत होत्या देवास ठाऊ. ह्यांची मेहंदी तर कंप्लीट केलीच, त्याच्यासोबत त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना सुद्धा कामाला लावलं होतं आणि ते त्यांच्याकडून साखरपाणी लावून घेत होते. अशा प्रकारे सगळे हॅपी होती. सगळ्यांची मेहंदी कंप्लीट झाली. आणि आता बघूया ब्राईडच्या बहिणीने सुंदर असा डान्स केला. आणि इकडे ब्राईड ही पोज देते कारण हिचा नंतर मूड चेंज झाला सगळी मेहंदी झाल्यावर की आता मला थोडीशी मेहंदीची लेंथ वाढवायची. ती सुकवण्यासाठी मॅडम या पोजमध्ये बसल्या होत्या. अशा प्रकारे सगळ्यांची मेहंदी कंप्लीट झाली होती. मी स्वतः खूप जास्त सॅटिस्फाईड होती की सगळ्यांना जशी मेहंदी पाहिजे होती तशी सगळी मेहंदी झाली होती. ऐकूया त्यांच्याकडून. फायनली मी माझं प्रॉमिस कंप्लीट केलं. प्रॉमिस फुलफिल. थँक्यू. चलो बाय बाय. भाग्यश्री सुपर सून. बाय. चलो. अशा प्रकारे सगळ्यांना खुश करून मी निघाली आहे. फायनली घरी जायला खूप लेट झाला होता, पण एक वेगळ्या सॅटिस्फॅक्शन सोबत मी घरी चालली आहे.